तर मग आजचे प्रश्न, प्रोजेक्ट्स कोणते करावेत? वेब ऍप्लिकेशन, सिंपल HTML CSS जावास्क्रिप्टचे स्टॅटिक वेब पेजेस वेबसाईट्स पासून ते रिॲक्ट, अँग्युलर किंवा नोड.js पर्यंत एखादी टेक्नॉलॉजी वापरून युजर फ्रेंडली वेब ऍप्लिकेशन तयार करा. मोबाईल ऍप्लिकेशन्स, अँड्रॉइड किंवा आयफोन iOS साठी एखादी ट्रेंडिंग ऍप बनवा, जसं की फिटनेस ट्रॅकर, रेसिपी ऍप किंवा मेडिटेशन ऍप. डेटा अनालिटिक्स प्रोजेक्ट्स बनवा. पायथॉन R लँग्वेज वापरून डेटा व्हिज्युअलायझेशन किंवा डेटा स्क्रॅपिंग टूल तयार करा. ब्लॉक चेन ऍप बनवा. इथेरियम किंवा हायपरलेजर वापरून छोटंसं डिसेंट्रलाइज्ड ऍप बनवा. चॅट बॉट बनवता येऊ शकतं. पायथॉन किंवा जावा वापरून स्मार्ट चॅट बॉट डिझाईन करा, जे युजर्सला मदत करेल. नाही तर स्वतःची प्रोफाईल वेबसाईट बनवा. स्वतःचे प्रोजेक्ट, स्किल्स आणि अचिव्हमेंट्स दाखवता येतील उलट. मित्रांनो, तुमच्या IT करिअरसाठी विविध प्रोजेक्ट्सची माहिती घेऊन तुमचा प्रवास अधिक प्रभावी कसा बनेल यावर आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये नवीनतम टूल्स आणि फ्रेमवर्क्स जे काही येतात ते आपल्याला वापर करायचे. ते कुठले आहेत? क्लाउड प्रोजेक्ट्समध्ये कोणते क्लाउड प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करावे? डेटा मॅनेजमेंटसाठी कोणत्या डेटाबेस तंत्रज्ञानाची गरज आहे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी मला DM करा. मी सौरभ माळवे, इंटेल IT मधून. धन्यवाद.